Okay, so we will solve this question. Find the moment of inertia about centroidal x-axis and y-y axis as shown in figure. Okay, so we can name that centroidal x-axis as like this. Okay, and this is centroidal y-y axis. सेंट्रॉइडल ॲक्सिस म्हणजे काय तर त्या फिगरच्या सेंट्रॉइडमधनं जाणारा ॲक्सिस. ठीक आहे, ती फिगर जी आहे त्या फिगरचा जो सेंट्रॉइड पॉईंट आहे त्याच्यामधून जाणारा हॉरिझॉन्टल ॲक्सिस म्हणजे एक्स एक्स आणि व्हर्टिकल ॲक्सिस म्हणजे वाय वाय. ठीक आहे, तर आपल्याला ह्या सेंट्रॉइडल एक्स एक्स आणि वाय वाय ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. ठीक आहे, तर तो काढण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला पॅरलल ॲक्सिस थिअरम जो आहे तो आधी लक्षात राहिलेला पाहिजे. ठीक आहे, पॅरलल ॲक्सिस थिअरम. ठीक आहे, तर पहिले पॅरलल ॲक्सिस थिअरम. पॅरलल ॲक्सिस थिअरम काय सांगतो की एखाद्या बॉडीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया समजा ए बी ॲक्सिसवर आपल्याला पाहिजे, तर तो म्हणजे काय असतो त्या बॉडीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिस प्लस त्या बॉडीचा एरिया इंटू एचची स्क्वेअर. आता एच काय आहे तर डिस्टन्स बिटवीन एक्स ॲक्सिस आणि हा ए बी ॲक्सिस. ठीक आहे, इथे सिम्पली एक्सप्लेन करतो. समजा हा आहे ॲक्सिस ए बी, याच्या अबाउट आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे. आपल्याला माहिती कोणता आहे तर समजा हा जी एक्स ॲक्सिस आहे, जी सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिस आहे, याच्या रिस्पेक्टमध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि ह्या दोन ॲक्सिसमधलं पॅरलल डिस्टन्स, हे डिस्टन्स म्हणजे एच डिस्टन्स आहे. हे डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स एच आहे. तर आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी पाहिजे, तर पॅरलल ॲक्सिस थेरमनुसार आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. सो आय बी इज इक्वल टू आय जी एक्स प्लस ए इंटू एच स्क्वेअर. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून ह्या न्यूमरिकलमध्ये आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे तर कोणत्याही रेक्टँगलसाठीचा मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला. ठीक आहे, तर सर्वात आधी तुम्ही काय करा की त्या माझा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये बघा, किंवा आर एस खुर्मीचं बुक घ्या, किंवा ए के तयार घ्या, किंवा आर के राजपूत घ्या, कोणतेही स्टँडर्ड रेफरन्स बुक घ्या. त्याच्यामधनं सगळ्या फिगरचे सगळ्या ज्या स्टँडर्ड जिओमॅट्रिकल फिगर आहे त्यांच्या मुवमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले बघून घ्या. ठीक आहे, सगळे त्याच्यासोबत मी सांगतो तुम्हाला रेक्टँगल, ट्रायंगल, सर्कल, सेमी सर्कल आणि क्वार्टर सर्कल एवढे फॉर्म्युले तुम्ही एकदा बघून घ्या. तर ह्या फिगरमध्ये फक्त रेक्टँगलचा फॉर्म्युला आपल्याला यूज होणार आहे. ठीक आहे, तर मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स सेंट्रॉइडल ॲक्सिस आणि वाय वाय ॲक्सिस हे आपल्याला काढायचं आहे आणि पॅरलल ॲक्सिस थेरम आपल्याला यूज करायचं आहे. तर आणि ते काढण्याआधी समजा आता या फिगरला आपल्याला स्टँडर्ड जिओमॅट्रिकल फिगरमध्ये सगळ्यात आधी डिवाईड करावं लागेल. ठीक आहे, तर समजा त्याला आपण असं डिवाईड करूयात. ते कसंही केलं तरी काहीही फरक पडत नाही. समजा आपण असं डिवाईड करू. ठीक आहे, म्हणजे हा झाला आपला एरिया 1 आणि हा झाला आपला एरिया 2. म्हणजे एरिया 1 किती होणार, आता हे टोटल इथून 6 दिलं होतं, मग त्याच्यामधनं हे 1 त्यातनं मायनस होईल, म्हणजे हा किती येईल, हा इथून इथपर्यंत रेक्टँगल. सो 5 आणि ही 1 हाईट. ठीक आहे, 5 इंटू 1 हा रेक्टँगल होऊन जाईल एरिया 1. एरिया 2 काय होणार आपला 8 ही टोटल हाईट इंटू 1. ठीक आहे, 8 इंटू 1 हा एरिया 2 होणार आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आपल्याला पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करायचा आहे. तर पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करताना समजा ही फिगर 1 आहे, तर फिगर 1चा मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस, किंवा आपण असं म्हणूयात तर टोटल फिगरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया जो आहे अबाउट एक्स ॲक्सिस तो आपण लिहू शकतो आय एक्स इज इक्वल टू आय एक्स 1 प्लस आय एक्स 2. ठीक आहे, सिम्पल आहे. मुवमेंट ऑफ इनर्शिया टोटल फिगरचा अबाउट दिस एक्स ॲक्सिस इज इक्वल टू मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फिगर 1 प्लस मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फिगर 2. ठीक आहे, हेही सिम्पल आहे. जसं आपण सेंट्रॉइडचे न्यूमरिकल सॉल्व केले त्याच टाईपमध्ये हे न्यूमरिकल आहे. तर याच्यामध्ये या दोन्ही फिगर पॉझिटिव्ह होत्या म्हणून इथे प्लस घेतलं आहे. समजा एखादा इथं कट पोर्शन असला तर इथं तो त्या कट एरियाचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मायनस घ्यावा लागतो. ठीक आहे, याच्यानंतर आता आय एक्स 1 काय आहे तर ह्या फिगर 1चा मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट धिस एक्स ॲक्सिस, तर त्या फॉर्म्युल्याला आपण अजून आय एक्स 1ला काय लिहू शकतो तर ह्या फिगरचा सेंट्रॉइड. ठीक आहे, त्या फिगरचा जो सेंट्रॉइड आहे समजा आय 1 जो आहे हा आय 1चा सेंट्रॉइडल जो ॲक्सिस आहे हॉरिझॉन्टल ॲक्सिस, समजा याला आपण नाव देऊयात जी एक्स 1. ठीक आहे, सेंट्रॉइडल ॲक्सिस ऑफ फिगर 1. ठीक आहे, सो जी एक्स 1. आता आय एक्स 1 काय येईल तर
IG(x1) प्लस ए इंटू या दोन ॲक्सिसमधलं डिस्टन्स, यालाच म्हणूयात आपण H1. Ix1 इक्वल टू IG(x1). आता IG(x1)च का बरं घेतला आपण, कारण आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहिती आहे. रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स सेंट्रोइडल ॲक्सिस. एखादा रेक्टँगल जर दिलेला आहे, ठीक आहे, बेस विड्थ बी आहे आणि हाईट डी आहे, तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रोइडल ॲक्सिस जे आहेत, तर Ixxचा फॉर्म्युला आहे BD³ डिवायडेड बाय 12 आणि वायसाठीचा फॉर्म्युला आहे DB³ डिवायडेड बाय 12. ठीक आहे, हे एका व्हिडिओमध्ये मी हे फॉर्म्युला हा डिराईव्ह पण करून दाखवलेला आहे. Ix जो आहे तो मी डिराईव्ह पण करून दाखवलेला आहे. ठीक आहे, तर हा Igxचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे आणि पॅरलल ॲक्सिस टर्म यूज करून याला इथे आपण ट्रान्सफर करू शकतो. म्हणजेच इथे प्लस, आता इथे ए होतं, इथे येणार एरिया ऑफ फिगर 1, इथे एच होतं, इथे येणार H1². हे H1 दाखवलं. H1 सिम्पली काय, तर ते दोन जे पॅरलल ॲक्सिस आहेत त्यांच्यामधलं डिस्टन्स, म्हणजे इथे हे डिस्टन्स ते आहे. ठीक आहे, आता सिम्पली आता व्हॅल्यू ठेवूयात. पण आता व्हॅल्यू ठेवताना लक्षात घ्या, इथे H1 जे आहे, आता H1 काय येईल, तर ह्या फिगरचं सेंट्रोइडल ॲक्सिस आणि कंपोजिट फिगर जी आहे तिचं सेंट्रोइडल ॲक्सिस, ह्या दोन ॲक्सिसच्या मधलं पॅरलल डिस्टन्स आहे. त्याच्यामुळे आधी आपल्याला हे डिस्टन्स काढावं लागेल. हे Ix जो आहे तो एखाद्या रेफरन्स पॉईंटपासून किती लेंथवर आहे. समजा आपण आता इथे रेफरन्ससाठी काय करूयात, आपण रेफरन्स एक्स ॲक्सिस जो आहे, किंवा इथे आता ऑलरेडी XY नाव दिलेत, समजा याला आपण नाव देऊ AA. ठीक आहे, ॲक्सिस AA म्हणूयात हॉरिझॉन्टल, आणि व्हर्टिकल जो आहे इथे ॲक्सिस म्हणूयात BB. ठीक आहे, ते नेमिंग आहे, ते आपण काही देऊ शकतो. काही रेफरन्समध्ये इथे रेफरन्स ॲक्सिस एक्स नावं यूज केले, याला XG X' असं काहीतरी नॉमेनक्लेचर तिथे यूज केलं आहे. आता आज काय करायचं आहे लक्षात घ्या, हा जो AA ॲक्सिस आहे, आता आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस काढतो आहे. हा A ॲक्सिस आहे, त्याच्यावरनं आधी हे एक्सचं डिस्टन्स आपण काढून घेऊयात. एक्सचं डिस्टन्स म्हणजेच काय येईल, कंपोजिट फिगरचा सेंट्रॉइड. ही जी कंपोजिट फिगर आहे तिचा सेंट्रॉइड, त्याला आपण X' डिनोट करू, तिचा सेंट्रॉइड. ठीक आहे, आणि तो काढल्यानंतर आपण मग हे H1 डिस्टन्स काढू शकतो. H1 डिस्टन्स काढू शकतो. हे जसे प्रिव्हियस न्यूमरिकल होते सेंट्रॉइड काढायची, त्याच टाईपमध्ये हे सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, तर इथे मी ते व्हॅल्यू लिहितो आहे. मग त्याच्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे, X' A1 X1 प्लस A2 X2 डिवायडेड बाय A1 प्लस A2. ठीक आहे, A1 X1 प्लस A2 X2 डिवायडेड बाय A1 प्लस A2. ठीक आहे, हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सिमिलरली Y' जो आहे तोही आपल्याला इथं लागणार आहे, कारण विथ रिस्पेक्ट टू सेंट्रोइडल वाय ॲक्सिस पण मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे. सो A1 Y1 प्लस A2 Y2 डिवायडेड बाय टोटल एरिया A1 प्लस A2. ठीक आहे, डिवायडेड बाय टोटल एरिया. मग आता इथे मी डायरेक्टली व्हॅल्यू लिहितो आहे समजा. ठीक आहे, म्हणजे A1ची व्हॅल्यू किती येणार, आता A1 ही फिगर 1चा एरिया म्हणजे 5 × 1, सो 5 cm². X1ची व्हॅल्यू, ठीक आहे, X1ची व्हॅल्यू बघा, करा विचार. आता इथे आपण हे X1 कुठून घेतो आहे, तर कोणत्या रेफरन्स ॲक्सिसपासून, हा BB ॲक्सिस, हा BB जो ॲक्सिस आहे इथे आपण प्लेस केलेला आहे, त्या ॲक्सिसपासून ह्या फिगरच्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स फिगर 1चं. आता इथं बघा, समजा ते इथून जर घ्यायचं झालं तर ते काय येईल, 5 डिवायडेड बाय 2 म्हणजे इथून येणार ते 2.5, आणि आपल्याला पाहिजे इथून या ॲक्सिसपासून, म्हणजे इथे हा 1 ॲड करावा लागेल, म्हणजे ते येणार 1 प्लस 2.5 म्हणजे इथे येणार 3.5. ठीक आहे, आणि Y1ची व्हॅल्यू जी आहे, आता Y1 आता इथे आपला A ॲक्सिस आहे, म्हणजे 1 डिवायडेड बाय 2 म्हणजे हे येणार 0.5 सेंटीमीटर. ठीक आहे, A2. ठीक आहे, एरिया ऑफ फिगर 2 इथे, तर तो येणार 1 × 8 किंवा 8 × 1 म्हणजेच 8 cm². त्याच्यानंतर X2ची व्हॅल्यू येणार, आता BB ॲक्सिसपासून म्हणजे 1 डिवायडेड बाय 2 म्हणजे 0.5. ठीक आहे, आणि आता हे झाले ह्या फिगरसाठीचं सेंट्रोइडल ॲक्सिस. ठीक आहे, हा 0.5. सिमिलरली ह्या फिगरचा सेंट्रोइडल ॲक्सिस हा इथं 0.5, इथनं सेंट्रोइडल वाय ॲक्सिस 2.5, त्याच इथं सेंट्रोइडल एक्स ॲक्सिस म्हणजे 8 डिवायडेड बाय 2 म्हणजे तो 4 सेंटीमीटर.
ठीक आहे, तो किती होणार 4 सेंटीमीटर फ्रॉम रेफरन्स ए ॲक्सिस जो आहे त्याच्यापासून. ठीक आहे, म्हणजे इथं Y2ची व्हॅल्यू किती येणार तर 4 सेंटीमीटर. मग ह्या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये ह्या व्हॅल्यू टाकल्यानंतर आता ते मी इथे कॅल्क्युलेशन पूर्ण सॉल्व करत नाही, तुम्ही इथे व्हॅल्यू टाका आणि ते सॉल्व करा, कारण पुढे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया याच्यासाठी पण सॉल्व करायचं आहे. एक्स बारची व्हॅल्यू जी आहे ती सॉल्व केल्यानंतर तुम्हाला इथे भेटणार आहे 1.65. ठीक आहे, 1.65 सेंटीमीटर. ठीक आहे, इथे या स्टेपच्या पुढं काहीच नाही आहे. या फॉर्म्युल्यामध्ये या सगळ्या व्हॅल्यू ठेवायच्या आहे. ठीक आहे, 5 × 3.5 प्लस 8 × 0.5 डिवायडेड बाय 5 + 8. आणि सिमिलरली वायसाठी तसंच एक्स बार जे आहे ते 1.65 आणि वाय बार जे आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट केल्यानंतर भेटणार आहे 2.65. याचा अर्थ काय की हे दोन जे आहे ते दोन अँगल एकमेकांना जॉईन केल्यानंतर त्याचा कंपोजिट फिगरचा सेंट्रॉइडची व्हॅल्यू ही येणार आहे. त्याचा एक्स बार जो आहे 1.65 सेंट्रॉइड जो आहे डिस्टन्स आहे, म्हणजे एक्स बार म्हणजे हे डिस्टन्स येणार आहे ते किती काढलं आपण 1.65 आणि वाय बार जे आहे ते 2.65 म्हणजे हे डिस्टन्स आहे. हे बघा इथे दाखवलं आहे, सॉरी इथे वाय बार पाहिजे, एक्स बार नाही आहे तो, वाय बार 2.65. ठीक आहे, आता ही व्हॅल्यू भेटल्यामुळे आपण एचची व्हॅल्यू जी आहे ती इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. आता IX1, सो पुटिंग द व्हॅल्यू म्हणजेच पहिल्या फिगरचा सेंट्रॉइड अबाउट दिस एक्स ॲक्सिस इज इक्वल टू IG(x1) म्हणजे या फिगरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स सेंट्रॉइड ॲक्सिस. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे BD³/12. आता या फिगरचं B म्हणजे किती आहे 5, D म्हणजे किती आहे 1 डिवायडेड बाय 12. ठीक आहे, प्लस त्या फिगरचा एरिया 5 × 1 × H1². H1 काय आहे, हा ॲक्सिस म्हणजे फिगर 1चा सेंट्रॉइडल ॲक्सिस आणि हा ॲक्सिस या दोघांमधलं डिस्टन्स. आता सिम्पल इथून इथपर्यंत किती येते 2.65, त्याच्यामधनं हे 0.5 मायनस केलं तर हे H1 डिस्टन्स भेटेल आपल्याला, म्हणजेच काय येईल ते 2.65 - 1. आता इथे H² आहे फॉर्म्युल्यामध्ये म्हणून याचा स्क्वेअर IX1. ठीक आहे, याला अगेन इथे काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचं आहे, सगळे कॅल्क्युलेशन करायचे कॅल्क्युलेटरवर आणि मग परत व्हिडिओ प्ले करून बघायचे आन्सर करेक्ट येत आहेत का नाही. ठीक आहे, हे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू भेटणार आहे ते 0.416 प्लस ही जी फी आहे व्हॅल्यू, याची व्हॅल्यू येणार आहे 23.112. त्यांना ॲड केल्यानंतर IX1ची व्हॅल्यू जी आहे ती भेटते 23.53 युनिट जे आहे सेंटीमीटर टू द पॉवर 4. एरिया मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट सेंटीमीटर टू द पॉवर 4. ठीक आहे, IX1 व्हॅल्यू भेटली आपल्याला. सिमिलरली आता IX2 आपण काढून घेऊयात. ठीक आहे, IX2ची व्हॅल्यू जी आहे ती आपण काढून घेऊयात. सो IX2 इक्वल टू सिमिलरली IG(x2) प्लस A2 × H2². ठीक आहे, आता IG(x2) ही फिगर सेकंड आहे आपली. आता इथं B किती आहे 1, D किती आहे 8 डिवायडेड बाय 12 प्लस एरिया 8 × 1 8 सेंटीमीटर² इंटू आता इथं H2 परत. ठीक आहे, आता H2ची व्हॅल्यू बघा, ह्या फिगरचं सेंट्रॉइड आहे इथून 4 सेंटीमीटरवर आणि कंपोजिट फिगरचं सेंट्रॉइड आहे इथून 2.5वर, म्हणजेच ह्या दोन ॲक्सिसमधले डिस्टन्स. ठीक आहे, त्या फिगरचं सेंट्रॉइडलचं आणि इथे जे डायग्राम नॉट टू स्केल ड्रॉ केल्यावर त्याच्यामुळे हा ॲक्सिस इथं वरती दिसतो आहे आणि ते डिस्टन्स हे खाली दिसतो आहे, म्हणजेच हे काही मग 4 - 2.65चा स्क्वेअर. ठीक आहे, परत एक्सप्लेन करतो आहे. ह्या फिगरचा सेंट्रॉइड इथून 4 सेंटीमीटर येणार, 8 डिवायडेड बाय 2 4 सेंटीमीटरवर, आणि कंपोजिट फिगरचा सेंट्रॉइड जो येतो ह्या ए ॲक्सिसपासून 2.65वर आहे. मग ह्या दोन ॲक्सिसमधले डिस्टन्स किती येणार तर 4 - 2.65. ठीक आहे, आता याला सॉल्व केल्यानंतर तुम्हाला आन्सर भेटणार आहे 42.67. ठीक आहे, ही जी व्हॅल्यू आहे 42.67 प्लस, ठीक आहे, ही जी व्हॅल्यू इथं 14.58 आणि यांची ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला भेटेल 57.25. परत युनिट सेंटीमीटर टू द पॉवर 4 IX2.
x2 सेंटीमीटर टू द पॉवर 4. ठीक आहे. आणि मग आता ही दोन्ही व्हॅल्यू इथे ठेवूयात. IX = IX1 + IX2 म्हणजेच याची आणि याची ॲडिशन. टोटल IX जे आहे ते भेटणार आहे 80.77 सेंटीमीटर टू द पॉवर 4. 80.77 सेंटीमीटर टू द पॉवर 4. ठीक आहे. ही एक व्हॅल्यू भेटलेली आपल्याला. सो मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रोइडल IX ॲक्सिस 80.77 सेंटीमीटर टू द पॉवर 4. ठीक आहे. आता ह्याच फिगरचा आपल्याला काढायचा आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रोइडल YY ॲक्सिस. मग त्यासाठी परत आपण फॉर्म्युला लिहू शकतो IYY = IY1 + IY2. ठीक आहे. आणि अगेन IY साठीचा फॉर्म्युला फॉर रेक्टँगल काय आहे? हा रेक्टँगल आहे बेस विथ B D, तर हे D × B³/12 आहे. ठीक आहे. D × B³/12. आता इथं परत IY1 युजिंग पॅरलल ॲक्सिस थेरम. सो याला म्हणूया GY1 + A1H1². ठीक आहे. अगेन H1 डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. आता बघा समजा ही फिगर 1 आहे. आता इथं हा 1.5 म्हणजे याचा सेंट्रोइड हा किती आला होता वायवर 2.65 आला होता. आणि हा समजा याचा सेंट्रोइड इथे आहे. ठीक आहे. याचा सेंट्रोइड इथे आहे. हा आहे GY1 ॲक्सिस आणि हे ते H डिस्टन्स आहे. इथून इथपर्यंत आहे 2.65. ठीक आहे. सॉरी ह्या ॲक्सिसपासून इथून आहे ते, नॉट फ्रॉम देअर. ओके. हे जे आहे ते इथून इथपर्यंत आहे 2.65 आणि हे इथून इथपर्यंत जे आहे ते आहे सो 2.5 + 1 3.5. ठीक आहे. 3.5 सेंटीमीटर. मग इथं Hची व्हॅल्यू कशी येणार? 3.5 - 2.65. ठीक आहे. 3.5 - 2.65 नाही सॉरी एक्सची व्हॅल्यू जी ती 1.65 ही जी आहे ती 1.65 आहे, नॉट 2.65. 2.65 वाय बारची व्हॅल्यू आहे. एक्स बार 1.65 आहे. कंपोजिट फिगरचा सेंट्रोइड फ्रॉम वाय ॲक्सिस. ठीक आहे. 1.65 म्हणजे इथे H1ची व्हॅल्यू काय येणार? 3.5 - 1.65. आता इथं अगेन DBQ फिगर 1 साठीचा D किती आहे? 1, B बेस विड्थ 5, Q /12 प्लस A1 5 × 1 5 सेंटीमीटर² इंटू H1². आत्ता सांगितलं तर 3.5 - 1.65 ब्रॅकेट². ठीक आहे. याला सॉल्व केल्यानंतर तुमचे आन्सर असे येतील 10.42 + 17.11 म्हणजेच टोटल जे येणार आहे ते 27.53 सेंटीमीटर². IY2. सिमिलरली सेकंड फिगरसाठी सो परत IGY2 + A2 × H2². आता याच्यामध्ये परत H2ची व्हॅल्यू तो डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. आता एक ॲक्सिस आपला हा आहे त्या कंपोजिट फिगरचा सेंट्रोइड आणि हा फिगर 2चा सेंट्रोइडल वाय ॲक्सिस. याचं डिस्टन्स इथून आहे 0.5 आणि आपल्याला मग हे डिस्टन्स पाहिजे त्या दोन ॲक्सिसमधलं. त्याला नाव दिलं आपण H2. मग ते कसं येणार? 1.65 - 0.5. त्यामधनं 1.65 मधनं हे 0.5 मायनस केलं तर दोन पॅरलल ॲक्सिसमधनं डिस्टन्स भेटेल. ठीक आहे. परत B × B³ D किती आहे तर डेप्थ 8, विड्थ किती आहे B1 सो 8 × 1³ /12 प्लस A2 8 × 1 सो 8 सेंटीमीटर² H2² म्हणजे ते येणार 1.65 - 0.5 H² सो ब्रॅकेट². आणखीन याला सॉल्व केल्यानंतर व्हॅल्यू येतील 11.24. ठीक आहे. टोटल व्हॅल्यू होती 11.24. ठीक आहे. याची व्हॅल्यू होती 0.66 आणि याची व्हॅल्यू होती 10.58 आणि टोटल व्हॅल्यू होती 11.24 सेंटीमीटर टू द पॉवर 4. मग आता ही
आणि या दोन्ही व्हॅल्यू ॲड केल्या म्हणजे टोटल आय वाय वाय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट फिगर अबाउट सेंट्रोइडल वाय वाय ॲक्सिस म्हणजेच 11.24 प्लस 27.53 म्हणजे ती व्हॅल्यू होती 38.77 सेंटीमीटर टू द पॉवर 4. ठीक आहे, आलं लक्षात. आता लक्षात घ्या, ही फिगर जी आहे ती सिमेट्रिकल नव्हती. समजा एखादी फिगर सिमेट्रिकल असली तर त्या फिगरचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना सेंट्रोइडल ॲक्सिस जे प्लेस होणार आहेत त्याच्यामध्ये एक ॲक्सिस जो आहे त्या ॲक्सिसवरच त्या फिगरचा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार. ठीक आहे, समजा एखादी आय सेक्शन आहे आणि तो आय सेक्शन कसा आहे, इट इज अ सिमेट्रिकल आय सेक्शन. तो आय सेक्शन जो आहे तो सिमेट्रिकल आहे. ठीक आहे, हा सिमेट्रिकल आय सेक्शन आहे. याचा अर्थ काय की समजा मी याला असं इथून कट केलं, वरचा आणि खालचा पोर्शन सेम आहे, किंवा असंही मी कट केलं तरी लेफ्ट हँड अँड राईट हँड पोर्शन सेम आहे, म्हणजे याचं सी जी इथे असणार आहे सेंटरवरच. ठीक आहे, म्हणजे हा सिमेट्रिकल सेक्शन आहे. म्हणजे इथेच हे झाले याचे सेंट्रोइडल ॲक्सिस, हे झाले त्याचे सेंट्रोइडल ॲक्सिस. हा दोन्ही ॲक्सिसवर सिमेट्रिक ही फिगर होती. समजा एखादी फिगर आहे ती फक्त एका ॲक्सिसवर सिमेट्रिकल, समजा हाच आय सेक्शन आहे आणि इकडे जो आहे हा इकडे थोडा मोठा आहे, हा जो आहे इकडे थोडा मोठा आहे, म्हणजे हा एक्स ॲक्सिसला सिमेट्रिकल नाही आहे पण वाय ॲक्सिसला सिमेट्रिकल आहे. म्हणजे त्याचा सेंट्रोइड जो आहे तो वाय ॲक्सिसवर कुठेतरी असणार आहे. ठीक आहे, याचा सेंट्रोइड जो आहे तो वाय ॲक्सिसवरच कुठेतरी असणार आहे. म्हणजेच याचं जेव्हा आय वाय वाय तुम्ही काढशाल तेव्हा व्हॅल्यू ऑफ एच जी आहे ती 0 येणार आहे. कारण त्या प्रत्येक फिगरचा, म्हणजे याला समजा ही 1, याला 2 नाव दिलं आणि याला 3 नाव दिलं, तर ह्या प्रत्येक फिगरचा सेंट्रोइड आणि हा वाय ॲक्सिसचा म्हणजे त्या कंपोजिट फिगरचा सेंट्रोइड हे एका सेमच ॲक्सिसवर येणार आहे. त्याच्यामुळे हे एचच्या व्हॅल्यूज आहेत त्या 0 येणार आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. हे न्यूमरिकल काही डाऊट असेल तर याच्यावर विचारा आणि नेक्स्ट न्यूमरिकल जे आहे प्रॅक्टिससाठी ते तुम्ही ट्राय करा.